सुखो भूतनिपादो सुखा सदमदेशना सुखा संगस्स सामग्री समगानं तपो सुखो. सुखकारक आहे बुद्धाचे उत्पन्न होणे, सुखकारक आहे बुद्धाच्या विचाराचे धम्मदेशला ऐकणे, सुखकारक आहे संघाची एकता आणि सुखकारक आहे संघाने एकत्र मिळून तप करणे. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या स्वयंख्यात साधन त्या धम्मावर आरूढ असणारा भिक्खू संघ या 3 रत्नांना माझा पंचांपण. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मविचाराच्या क्रांती संपूर्ण जीवन समर्पित. उपस्थित या ठिकाणी माझे सर्व ब्रह्मचारी भिक्खू दीपांकरजी यांच्यामध्ये मंगलमैत्री, सोबतच उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका यांच्याप्रती सुद्धा मंगलमैत्री मंगलमय. आज आपण या ठिकाणी दीपंकर भंतेजींच्या वर्षावास समापनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालो आहोत, मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत. समापन कधी होत नसते ग्रंथाचं, या जे का वाचन होते इथे त्याचं काही समापन होत नसते, परंतु एक वर्षावासाचा कालावधीमध्ये 4 महिन्यामध्ये आपण ग्रंथ वाचनातून विचार ऐकत असतो की जे विचार आपल्या कल्याणासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात, आपल्या सुखासाठी असतात. तर ते विचार या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, तसा ऋतू तर 4 महिन्याचा असते, 3 ऋतू येत असतात आपले, त्याला पण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू आहेत. तिथे 4-4 महिन्याचे ऋतू आहेत. तर पावसाळा हा 4 महिन्याचा असतो, परंतु वर्षावास हा 3 महिन्याचा. 3 महिने सतत पाऊस पडत असतो आणि भिक्खूंना पावसामध्ये फिरणं, कोणाच्या दारी चारिकीला जाणं शक्य नसल्यामुळे त्यांना एखाद्या विहारामध्ये 3 महिन्यासाठी वास्तव्य करावं लागते. आणि त्या बदल्यामध्ये भिक्षू तुम्हाला भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची शिकवण देतात की ज्याला आपण सदाचाराची शिकवण म्हणतो, की त्या शिकवणीमुळे आपल्याला योग्य असं जीवन प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये आपले व्यवहार, आपले विचार, आपले आचार बदली करण्यासाठी या चेंज करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे विचार भगवान बुद्धाचे आपल्याकडे शिकवले जातात, ते ग्रंथरूपाने भिक्खूंकडून. तर भिक्खू तुम्हाला सतत सद्धर्माची शिकवण देत असतात. आणि सद्धर्माची शिकवण म्हणजे काय, तर चांगल्या विचाराचे. धर्म अशाला म्हणतात की जे जे विचार आपल्या मनात येतात त्याला आपण धर्म म्हणतो. चांगले विचार उत्पन्न झाले तर चांगला धर्म आणि वाईट विचार झाले तर वाईट धर्म. तर तुम्हाला भिक्खूच्या मार्फत भगवान बुद्धांच्या चांगल्या चांगल्या विचारांचीच शिकवण दिली जात असते. ते तुम्ही जितके मन लावून ऐकाल, त्याच्यावर ऐकून त्याच्यावर चिंतन कराल, मनन कराल, त्याचा अनुभव घ्याल. त्या धर्म तर अनुभवावर डिपेंड आहे. अनुभव हा महत्त्वाचा असतो. अनुभवामध्ये आपल्याला काय अनुभव येतात, तर सुखद अनुभव येतात, दुःखद अनुभव येतात, असुखद दुःखद अनुभव येतात आपल्या जीवनामध्ये. तर आपण नेमकं हे शिकायचं आहे. वास्तविक जीवनामध्ये जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी आपल्याला अनुभव येतात. कधी सुख, कधी दुःख, कधी सुख, कधी दुःख. आपण इथेच जाऊ, या चक्रात आहोत, सुख आणि दुःखाच्या चक्रामध्ये. तर बुद्ध असं आपल्याला शिकवतात की आपल्याला हे जीवन प्राप्त झालेलं आहे, हे फार मोठं पुण्यकर्म आहे आपलं मागच्या जीवनातलं, की त्या पुण्यकर्माने आपण इथे मानव लोकांमध्ये जन्माला आलो. आता जन्म तर प्राण्यामध्ये होतात, जन्म पक्ष्यामध्ये होतात, जन्म अनेक जीवामध्ये होतात की जे तुम्ही पाहता. जीव जे पाहता तो पण जन्मच आहे, त्याला पण मातेपित्याने जन्म दिला आहे, मातेने जन्म दिला आहे. कुठल्याही प्राण्याचा विचार करा, कुठल्याही पक्ष्याचा विचार करा, मातेच्या मार्फतच जीवन होतो, माझ्या पित्याच्या मार्फत जीवन प्राप्त होते आपल्याला. तर आपलं तर जीवन प्राण्यासारखं नाही, आपलं जीवन तर पक्ष्यासारखं नाही, आपलं जीवन तर इतर प्राण्यासारखं नाही, आपलं जीवन मनुष्यासारखं आहे. तर मनुष्याची काय व्याख्या आहे, म्हणजे माणसाची काय व्याख्या आहे, माणूस कशाला म्हटलं जाते, माणूस कशाला म्हटलं जाते, तर माणूस याला म्हटलं जाते की ती व्याख्या केली जाते माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, तर त्याला आपण मानवी जीवन म्हणतो.
पण माणसासारखे नाही वागले तर त्याला आपल्याला माणसाचं जीवन म्हणता येणार नाही. आता माणसाने माणसाशी काय वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आमचे कसे व्यवहार एक दुसऱ्यांच्या प्रती असले पाहिजे याची शिकवण भगवान बुद्ध आपल्याला देतात. काय शिकवण आहे भगवान बुद्धाची? भगवान बुद्ध म्हणतात की मानवी जीवन स्वच्छ आणि निर्मळ निष्कलंक जीवन जगायचं असेल तर तुम्हाला भगवान बुद्ध सांगतात की ह्या 5 तत्वाचं जीवन जगा. त्याला 5 तत्व आपण त्याला म्हणतो पंचशील. 5 तत्व आहेत पंचशील. मी हत्या करणार नाही, हत्येचा विचार माझ्या मनात येणार नाही, तर आपलं पालन झालं. मी चोरी करणार नाही, चोरी करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही. मी व्यभिचार करणार नाही, व्यभिचाराचा विचारही माझ्या मनात येणार नाही. मी खोटं बोलणार नाही, पण खोटं बोलण्याचा विचारही माझ्या मनात आणणार नाही. मी निंदा करणार नाही, मी चुगली करणार नाही, तसा विचारही माझ्या मनात आणणार नाही. मी दारू पिणार नाही, दारू पिण्याचा विचारही मनात आणणार नाही. हे जे तत्त्व दिले भगवान बुद्धांनी आपल्याला, तत्त्व, या तत्त्वाने जर तुम्ही चालू लागले, या तत्त्वाच्या अर्थानुसार आम्ही चालू लागलो तर आमचं जीवन सुखमय आहे. कारण या तत्त्वामध्ये दुःख पण आहे आणि याच तत्त्वामध्ये सुख पण आहे. कारण बुद्धानं दोन्ही बाजू आपल्याला योग्य प्रकारे समजून सांगितल्या. एका बाजूला दुःख, एका बाजूला आपण सगळे सुखाच्या मागे धावणारे लोक आहोत. आम्हाला सुख आवडते, दुःख आवडत नाही. परंतु सुख बी आपल्याच कर्माने येते आणि दुःख बी आपल्याच कर्माने येते. जर तुमच्याकडून हत्या झाली, त्या हत्येचा परिणाम आपल्या जीवनात काय येईल? दुःखीन की सुखीन? दुःखीन. जर आपल्याच्यानं चोरी झाली, चोरी केली, मग चोरीचा कर्माचा परिणाम आपल्याकडे काय येईल? सुखाचा येईल का दुःखाचा येईल? दुःखाचाच येईल. तुम्ही विचार केले, किती लपून छपून जरी केले, एक ना एक दिवस माहीत पडलं तर त्याचे परिणाम आपल्या जीवनात सुखाचे येते की दुःखाचे येते? दुःखाचेच येते. बरोबर. तुम्ही खोटं बोलले, कोणाला फसवलं, कोणाला लुबाडलं, त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये दुःखाचेच येते. तुम्ही दारू पिले, दारू पिऊन कोणाला बोलले, घरी आले, घरचे लोक काही आनंदी तुमचं स्वागत करत नाही. आले बाबा दारू पिऊन तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करतो असं म्हणतात? नाही. जो कोणी दारू पिऊन आला, पती असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, मित्र असतील, शेजारी पाजारी कोणी असेल, दारू पिणारे कोणालाच आवडत नाही. तुम्हाला आवडतात का दारू पिणारे लोक? तुम्हाला आवडतात का? नाही आवडत. बरं. मी इथे बुद्ध म्हणतात ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्या तुम्ही केलं पाहिजे की नाही केलं? नाही केलं पाहिजे. मग बुद्ध काय म्हणतात? तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही चुगली निंदा करू, खोटं वेळतं बोलू नका. त्यानंतर बुद्ध म्हणतात तुम्ही विचार करू नका. त्यानंतर बुद्ध म्हणतात तुम्ही चोरी करू नका. त्यानंतर बुद्ध म्हणतात तुम्ही हत्या करू नका. बरोबर आहे. मग इथे आपल्याला बुद्धाने ह्या तत्त्वाची शिकवण दिली. ती शिकवण आपल्यासाठी चांगली आहे की वाईट आहे? चांगलीच आहे. बरोबर की नाही? 2 बाजू भगवान बुद्ध आपल्याकडून स्पष्टपणे समजून घेतात की एका बाजूला सुख आहे, एका बाजूने दुःख आहे. मग इथे सुख आणि दुःखाचा मधला जो मार्ग आहे तर आपण म्हणतो मध्यम मार्ग. की तुम्ही आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करायला शिका. कोणते कर्म करायला शिका? चांगले. की वाईट कर्म कराल? तुम्हाला चांगले कर्म करायला आवडते की वाईट कर्म? चांगलेच कर्म. आता ते मगाशी मी तुमच्याकडे जो एक गाथा वंदनेची म्हणून दाखवली तुम्हाला की ती गाथा मी पुन्हा या ठिकाणी म्हणतो. एमिना पुय्य कम्मे. एमिना पुय्य कम्मेना. आता हे पुण्यकर्म करा असं या गाथेमध्ये म्हटलं जातं. पुण्यकर्म करा आणि मूर्खाची संगत करू नका आणि सज्जनाची संगत करा आणि जे कुठपर्यंत करा? जिथपर्यंत मला निर्वाण प्राप्त होत नाही तिथपर्यंत करा. आता हा जो 3 महिन्याचा जो कालावधी असते या कालावधीमध्ये भिक्खू तुम्हाला सद्धर्माची शिकवण देतात, चांगल्या विचाराची शिकवण देतात. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लोक श्रद्धेने विचार ऐकतात आणि त्या विचारानुसार आपली जीवनचर्या निर्माण करतात तर त्यांचं ते पुण्यकर्मच आहे ना. त्यांचं ते पुण्यकर्मच आहे. पण तुम्हाला त्याची आवड असेल तर तुम्ही पुण्यकर्म करू शकता. पण आवड नसेल तर मग जसं आहे तसं जीवन. हे रे माझ्या मागले, आजचा दिवस गेला उद्या पाहू, असं जीवन जगतो आपण. पण हे जे 3 महिन्याचा कालावधी आहे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्णपणे पुण्यकर्म करण्याची संधी आहे. काय पुण्यकर्म करण्याची संधी आहे? बुद्ध म्हणतात आर्य उपनिषदाचं पालन करणे पुण्यकर्म आहे. आर्य
उपसुताचं पालन करणे पुण्यकर्म आहे. आर्य ज्याला म्हणतात की जे योग्य आहे, ठीक आहे, त्याच्यात काहीही खोटेपणा नाही. तर आर्य पुस्तकामध्ये शील पालनाचं आहे. पण शील पालन करणे तुमच्यासाठी पुण्यकर्म आहे. पण बौद्ध काही तुम्हाला रोज रोज करा पुण्यकर्म असंही म्हणत नाही की तुम्ही उपसुताच्या दिवशी पौर्णिमा, अमावस्या आणि दोन उपसत देतात आपल्यामध्ये, हे 4च दिवस तुम्ही काम करा. 4च दिवस तुम्ही पुण्यकर्म करा. बाकीचे दिवस तुम्ही आपल्या सांसारिक जीवनासाठी द्या. हे पण सांगतात बुद्ध आपल्याला. पण आपण ते जर भिक्षूंनी वारंवार या गोष्टीची तुमच्याकडे जाणीव करून दिली, माहिती करून दिली, तुम्हाला शिकवून दिली आणि मग तुमच्या मनामध्ये जर या तत्त्वाच्या प्रती श्रद्धा असेल तर मग तुम्ही त्या श्रद्धेनं त्या शीलाचं पालन करू शकता. पण तुमच्यामध्ये श्रद्धा नसेल तर मग तुमच्याकडून ते शील धर्म पालन होऊ शकत नाही. बरं की नाही. आता मला नाही वाटत इथे आर्य उपसत करणारे लोक असतील, कितीतरी लोक मला असं वाटतं की जशीच्या तशीच असतील. एक अंतर्भाषिक हाताच्या बोटांमध्ये इतके लोक असतील, पण सगळे नाही. मला नाही माहीत कारण नरखेडमध्ये एवढा काय बुद्ध धर्म पसरलेला नाही. बोलायचं नाही सांगितलं होतं, मी फक्त ऐकायचं सांगितलं होतं. बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. तर इथे बुद्धाची शिकवण जोपर्यंत तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचत नाही, अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी भगवान बुद्धावर आमची श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. बरोबर आहे. बुद्ध तत्त्वज्ञानावर, त्यांच्या विचारावर आमची श्रद्धा पाहिजे, त्यांचे विचार आमची विश्वास पाहिजे. तर मग ते विश्वासाने आपल्या जीवनामध्ये ते येऊ शकतात. बरोबर की नाही. पण आपला विश्वास नसेल तर मग त्यांचे तत्त्व आमच्या आचरणामध्ये नाही येतील. विश्वास नसेल तर, विश्वास असेल तर येऊ शकते. बरोबर की नाही. तर आर्य उपसुताचं पालन आठवड्यातून एक दिवस आहे. धर्मासारखं जीवन जगा. बाकीचे जीवन तुम्ही पंचशिलेचं पालन करा. पंचशिलाही पालन होत नसेल आपल्याकडून, पण जाणीवपूर्वक जर आपण प्रयत्न केला या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये की मला या 3 महिन्यामध्ये काटेकोरपणे पंचशिलेचे बी पालन करायचं आहे आणि आर्य बी पालन करायचं आहे. असा जर तुम्ही संकल्प केला तो संकल्प पुरा होऊ शकतो. बरोबर आहे. आपल्याला बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक संकल्प हा पण धर्म शिकवलेला आहे. बरोबर की नाही. सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, सम्यक जीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी बुद्धाने सांगितले आपल्याला. याच्यामध्ये 8 अंगामध्ये हे एक अंग असं आहे, त्याला आपण संकल्प बोलतो. काय म्हणतो? संकल्प. सम्यक संकल्प. जसं एखादा भिक्षू एखाद्या विहारामध्ये 3 महिन्यासाठी संकल्प करते, व 3 महिने मी या ठिकाणी वास्तव्य करीन आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे कोणी उपासक उपासिका विहारामध्ये येतील तर त्यांना मी संकल्पपूर्वक भगवान बुद्धांची विचारधारा शिकवीन, त्यांचे तत्त्वज्ञान त्यांना मी सांगेन. मग भिक्खू आपला संकल्प पुरा करतात, पण उपासक उपासिका आपला संकल्प पुरा करतात का नाही माहिती. पण इथे असं आपल्याला संकल्पपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा अशी पाहिजे की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी जास्तीत जास्त पुण्यकर्म करेन. मे न होई यकम मे न. पुण्यकर्म काय आहे? शील पालन करणे पुण्यकर्म आहे, दान करणे पुण्यकर्म आहे, ध्यान करणे पुण्यकर्म आहे. ध्यान शिबिर झालं मध्यंतरी, शिबिर झालं त्याला ध्यान म्हणतो आपण. ध्यान करणे पुण्यकर्म आहे आणि मंगल मैत्री करणे पुण्यकर्म आहे. तुमची मंगल मैत्री असेल तर मग त्या घरामध्ये वादविवाद, तू मामे भांडण झगडे या गोष्टी कधी होणार नाही. कुठं? जिथे मंगल मैत्री आहे तिथं. पण जिथे मंगल मैत्री नसेल तर मग तिथे आमच्या जीवनात वाद विवाद, हे असेल ते नसेल, धमकी असेल धमकी असेल, त्याला आपण वादविवाद म्हणतो, भांडण म्हणतो. तर इथे मैत्री असेल तर वाद होणार नाही आणि मैत्री नसेल तर वाद होतील. ह्या गोष्टीची जाणीव भगवान बुद्ध आपल्याला देतात की त्याच्यातून आपल्यामध्ये पुण्यकर्म उत्पन्न होते, पुण्यकर्म आपल्या जीवनात होत राहतात. आता भगवान बुद्धाचा जर विचार केला तर भगवान बुद्ध सतत सर्व प्राण्यांच्या प्रती, सर्व सत्वाच्या प्रती मंगल मैत्री करत होते. आणि त्या मंगल मैत्रीतून एक शब्द त्यांच्या वाणीतून वारंवार यायचा. तो शब्द कोणता होता? तो शब्द होता सब्बे सत्ता सुखी भवन्तु. सब्बे सत्ता सुखी भवन्तु. हे पाली भाषेत आहे. या पाली भाषेचा अर्थ आपल्याला हा घ्यायचा आहे की सर्व सत्व सुखी राहो. सर्व सत्व सुखी हो. बुद्ध एकाच सत्वाच्या प्रती मंगलमैत्री करत होते का? नाही. सर्वांच्या ठिकाणी शब्द काय आला? सब्बे सत्ता सुखी हो. म्हणजे सर्व सत्व सुखी हो. बरोबर की नाही. आपण
की हिमाय धम्मान नमामि बुद्धं गुणसागरं. शब्द बघा, नमामि बुद्धं गुणसागरं सद्धा सदांतु सुखी अमेरा कायो जिगुच्चो सकलो बंधो गच्छन्ति सर्वे मरणंच. हे गाथा पण आपण रोज म्हणतो. या गाथेमध्ये पण भगवान बुद्धांच्या धर्माची मोठी जाणीव आहे, जर करून घेतली. हे जसं आपण पहिले म्हटलं, यमेना पुय कम्मेन मामे बाल समागम सकल समावतो यावने पानपत्ती. ही गाथा जशी महत्त्वपूर्ण आहे तशीच ती गाथा पण महत्त्वपूर्ण आहे. नमामि बुद्धं गुणसागरं सदा सदा सुखी अमेना कायो जुगुच्चो सकलो बंधो गच्छन्ति सर्वे मरणंच. आता याचा अर्थ काय होते की मी भगवान बुद्धाला नमस्कार करतो, सागराचे गुण असणाऱ्या भगवान बुद्धाला मी नमस्कार करतो, त्यांचे गुण मी धारण करतो. आता सागराचे गुण कोणी धारण केले होते? भगवान बुद्धाने धारण केले होते सागराचे गुण. मग त्याचे कोणते गुण आहेत की ते भगवान बुद्धाने घेतले? त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण असा आहे, तो समजून घेता तुम्ही. महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा सगळ्यात महत्त्व गुण आहे सागराचा की त्या सागरामध्ये जर एकाचा जीव सत्व मरून पडला किंवा त्या सागरामध्ये एखादा कचरा येऊन पडला तर तो सागर पोटात ठेवते की किनाऱ्यावर आणून टाकते? किनाऱ्यावर आणून टाकते. पुन्हा ऐका, तुम्ही पुन्हा ऐका, तुमच्या लक्ष तिकडे. तर सागराचा काय गुण आहे की सागराच्या पाण्यामध्ये जर एखादा कचरा पडला, एखादा प्राणी मरून पडला, एखादं टायर आलं पडलं त्याच्यात, म्हणजे कचरा झाला, मग तो कचरा त्या पाण्यात पडल्यावर तो पाण्यातच तरंगत राहते की त्याच्या किनाऱ्यावर आणून टाकते? किनाऱ्यावर आणते, बरोबर की नाही? मी इथे किनारा आणणे म्हणजे काय, तो इतका स्वच्छ आहे, इतका निर्मळ आहे की त्याला थोडी पण घाण आवडत नाही. कोणाला? सागराला. सागराला थोडी पण घाण आवडत नाही. तो पोटामध्ये थोडी पण घाण ठेवत नाही, ना कचरा काही, किंवा एखादा प्राणी मरून पडला तरी पण तो काठावर आणून टाकते, तर आपल्या पोटात ठेवत नाही. बुद्धाने हा गुण घेतला सागरापासून. मग बुद्धाने जसा तो कचरा सागरात पडला तर तो सागर किनाऱ्यावर आणून टाकते, तर आपल्या पोटात ठेवत नाही. याचा गुण भगवान बुद्धाने घेतला की बा मी माझ्यात कोणता कचरा आहे तो मी काढला पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हणतात, माझ्यामध्ये जो कचरा आहे तो मी काढला पाहिजे. मग बुद्धाने आपल्या मनात शोधलं की काय कचरा आहे, मग शोधून ठेवलं. मग त्यांना कचरा दिसला, राग कचरा दिसला, लोभ कचरा दिसला, मोहमाया कचरा दिसली, अहंकार, तिरस्कार, मत्सर, दुर्भावना, दुर्विचार, जलन, कामवासना, भय, उद्धटपणा, हा सगळा कचरा आहे तुमच्या मनात आहे. सगळ्यांच्या मनात कचरा आहे. मग बुद्धाने हा कचऱ्याचा शोध घेतला की हा कचरा माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तर या कचऱ्याला साफ करण्यासाठी मी झाडू मारला पाहिजे. कचरा जेव्हा जमा होते तर झाडूनं साफ करता ना, कसा करतात? झाडूनच करतात. पण झाडू म्हणजे काय आहे? झाडू आहे पंचशिलेचं तत्त्व आचरणात आणणे. पंचशील झाडू आहे. आणि आपल्या मनात असणारे विकार हे कचरा आहे. आपल्या मनात असणारे विकार कचरा आहे. तर विकार कसे ओळखणार? पंचशिलेमध्ये म्हणता तुम्ही, वारंवार म्हणता तुम्ही पंचशिलेमध्ये विकार. हत्या करणे, कशामुळे होते हत्या? राग येते आपल्याला तेव्हा हत्या होते. राग येते तेव्हा हत्या केली होते. रागातून क्रोध वाढते तेव्हा हत्या होते. हे पहिलं शील आला विकार. दुसऱ्या शिलामध्ये चोरी, जेव्हा लोकपणामध्ये वाटला, अति लोकपणा झाला मनामध्ये, ही चोरी होते. पण चोरी तुम्ही बाहेरचे करा की घरातली करा. तुम्ही जसं आपल्या नवऱ्याला विचारता त्यांच्या पाकिटातले पैसे काढतात, ते बी तर चोरीच आहे ना, आहे की नाही? 100 रुपये काढले की सांगता 20 रुपये काढले, ते बी आहे. हे काय झाली? चोरी. चोरी कशाने होते? आपल्यामध्ये जो लोभ आहे त्या लोभामुळे चोरी होते. तिसऱ्या शिलामध्ये कामवासना आहे. पुरुषांच्या मनात कामवासना उत्पन्न होते, तर स्त्रीच्या मनात कामवासना उत्पन्न होते. पण कामवासनेचे विचार दोघांच्या मनात उत्पन्न होतात. मग व्यभिचारासारख्या गोष्टी करतात. पत्नी असून दुसऱ्या बाईसमोर आणि पती असून दुसऱ्या माणसासमोर. त्याला शिदे तुम्हाला ह्या गोष्टी समजतातच, काही फार काही स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. तर हे जे तत्त्व आहे, या तत्त्वाचे बुद्ध जाणीव करून देतात. हे जे तत्त्व इथे आलं चौथ्या तिसऱ्या शिलाचं, कामवासनेचं, हा विकार आहे तुमच्यातला. तो त्या विकाराची जाणीव भगवान बुद्ध आपल्याला करून देतात. त्याच्या पुढचं तत्त्व आहे खोटं बोलण्याचं. अनेक लोक जाणीवपूर्वक खोटं बोलतात. जाणीवपूर्वक अनेक लोक काही सहज खोटं बोलतात.
तर हे खोटं बोलणेसुद्धा आपल्यासाठी चांगलं नाही. तर खोटं बोलण्यामध्ये दोन विकार आहेत. एक लोभापायी बोललं जाते, एक द्वेषापायी बोललं जाते. दोन विकार त्या ठिकाणी उत्पन्न होतात. पाचवं जे तत्व आहे ते दारू पिण्याचं आहे. मग दारू लोक काही लोभापायी पितात, तर काही कोणीतरी वादविवाद केले, भांडण झगडा करायचा आहे म्हणून द्वेषानं पण पितात. तर याच्यामध्ये असे विकार दडलेले आहेत. तर त्या विकाराची जाणीव भगवद्गीता आपल्याला करून देते. आता जितके हे विकार तुमच्यामध्ये असतील तितकं तुमच्या जीवनामध्ये दुःख पण उत्पन्न होऊ शकते. आपल्याला दुःख नको असते, तरी पण आपण आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न करतो. आता इथे काय म्हणतात, एकदा एक उपासक भगवान बुद्धाकडे आले. पण भगवान बुद्धाकडे आले आणि म्हणतात भगवान बुद्धाला, भगवान तुम्ही पुण्यकर्म करा म्हणता, तर हे पुण्यकर्म केव्हा केलं पाहिजे असं त्यांनी प्रश्न केला. पुन्हा एक महत्त्वाचं आहे, भगवान तुम्ही पुण्य करा म्हणता, हे पुण्यकर्म केव्हा केलं पाहिजे. भगवान बुद्ध त्याला म्हणतात मरण्याच्या 1 दिवस आधी. पुण्यकर्म कधी करा म्हणतात, मरण्याच्या 1 दिवस आधी पुण्यकर्म करा. मग तो उपासक म्हणतो, भगवान माझ्या जीवनाचं तर काही सांगता येत नाही, मला कधी पण मरण येऊ शकते. भगवान बुद्ध म्हणतात, तुला असं जर माहीत आहे की मला कधीही मरण येऊ शकते, तर तो म्हणतो मला उद्या पण मरण येऊ शकते असं तो म्हणतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की जर तुला असं वाटते की मला आवाज येत नाही, मी असंच बोलतो. तर भगवान बुद्ध असं म्हणतात की एक उपासक भगवान बुद्धाकडे येतो आणि भगवान बुद्धाला म्हणतो, भगवान पुण्यकर्म असं तुम्ही म्हणता, तर मी पुण्यकर्म कधी करायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की मरण्याच्या 1 दिवस आधी पुण्यकर्म करा. मग भगवान बुद्ध म्हणतात मरण्याच्या 1 दिवस आधी करा. तर तो उपासक म्हणतो, भगवान माझ्या जीवनाचं मला काही सांगता येत नाही, मला कधी पण मरण येऊ शकते. मग भगवान बुद्ध म्हणतात एवढं जर तुला समजते तर तू सुरुवात कर. तो म्हणतो, भगवान मला उद्या बी मरण येऊ शकते. मग तुला एवढं जर समजते की मला उद्या मरण येऊ शकते, तू आजपासूनच सुरुवात कर. कशाची? पुण्यकर्म करण्याची आजपासून तू सुरुवात कर. मग तो विचार करते की हो खरं आहे की बा आपल्या जीवनाचं काही खरं नाही, आपलं मरण आपलं कधी पण येऊ शकते. त्याचा काळ वेळ काही ठरलेला नाही, तारीख दिवस काही ठरलेला नाही, कुठे येणार आहे, कोण्या वेळेला येणार आहे हे पण काही ठरलेलं नाही. ते केव्हा पण येऊ शकते. मग बुद्ध म्हणतात केव्हा पण येऊ शकते असं जर तुला वाटते तर तू आजपासून सुरुवात कर. मग तिथं तू निश्चय करतो, मग तिथूनच तू सुरुवात करतो. मग सगळ्यात पहिले मी असं कोणतं आहे पुण्यकर्म की ते मी केलं पाहिजे. तो बुद्ध म्हणतात सगळ्यात पहिले तू सर्व सत्वांच्या प्रती मंगल मैत्री कर. बस येते डोळे बंद कर आणि जे प्राणी पशु पक्षी मानव प्राणी तुझ्या समोर येतात तर त्याला तू मंगल मैत्री कर. की सर्व सत्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त हो, सर्वांना सुखाचं जीवन प्राप्त हो, सर्वांच्या जीवनातील सर्व दुःख भय रोग नष्ट हो, त्यांच्या जीवनातील आपत्ती विपत्तीचा नाश. अशा प्रकारे भगवान बुद्ध त्याला सांगतात मैत्रीचं. आणि मग तिथून तो आपल्या जीवनामध्ये मंगल मैत्रीचं काम चालू करते. मंगल मैत्री सुरू करते, त्याचं असीम असं पुण्य मिळते. असीम अशासाठी मिळते की जितकी पृथ्वी आहे त्या सर्व पृथ्वीवर जीवसत्व आहेत. जीवसत्वात म्हटल्यानंतर सर्व जीवसत्वापर्यंत मंगलमैत्री गेली आहे. सर्व जीवसत्वावर मंगलमैत्री गेली आहे. मग मंगलमैत्री न सर्वात मोठं पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असते. त्याला बुद्ध म्हणतात असीम पुण्यकर्म. कोणतं पुण्यकर्म? असीम, की ज्याला सीमा नाही. पृथ्वीला सीमा आहे का? कोण गेलं पोचलेस पृथ्वीच्यापर्यंत? पृथ्वी कुठपर्यंत आहे, काय आहे, आकाश कुठपर्यंत आहे, काय कोणी पोचलं का? नाही पोचलं, बरोबर आहे. मग असीम जेवढी सत्व असते या पृथ्वीवर त्या सर्व सत्वांच्या प्रती जर तुम्ही आपली मंगलमैत्री देता तर त्याचं एक महान पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्ये येते. याची जाणीव, याची शिकवण भगवान बुद्धांनी त्या उपासकाला दिली. वास्तविक शिकवण आहे ते. जे कोणी अंगी करतात ते रोज मंगलमैत्री करतात. ज्यांना या मंगलमैत्रीची जाणीव नाही ते अजूनही वाद तू ममे भांडण झगड्यांमध्ये गुंतून राहतात. कोणाला आवडतं भगवान बुद्धाचं प्रवचन, कोणाला आवडत नाही.
कोणाला भगवान बुद्धाचे विचार आवडतात तर कोणाला आवडत बी नाही विचार. असं भिन्न भिन्न विचाराचे लोक आहेत. तर भिन्न भिन्न विचाराच्या लोकांनी जर या तत्वानुसार चालले तर त्यांच्या जीवनामध्ये रोज पुण्यकर्म होऊ शकतात. रोजचं न विसरता केलं जाणारं पुण्यकर्म. दुसरं पुण्यकर्म सांगतात भगवान बुद्ध शीलपालनाचं. पण आपल्या ज्या रोज रोज शीलपालन होत नाही. रोज रोज शीलपालन होत नाही. मग इथे शीलपालन होत नाही तर मग आपल्याला अजून एक काम करता येते. काय करता येते की आपल्याला कमीत कमी ध्यान करता येते. एका ठिकाणी बसा, शांततेनं बसा, न बोलता मौन ठेवा आणि शांततेनं ध्यान करा. 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, 15 मिनटं करा, 20 मिनटं करा. जसं तुम्हाला वेळ मिळते तसं तुम्ही ध्यान करा. बरोबर आहे. आता ध्यानामध्ये काय दिसणार आपल्याला? आपलं एक मन तर भूतकाळात जाईल, एक तर भविष्यकाळात जाईल, ते वर्तमानात थांबणार नाही. पण एवढं या ध्यानामुळे लक्षात येईल की माझं मन वारंवार भूतकाळाकडेच का जाते, माझं मन वारंवार भविष्यकाळाकडेच का जाते, एवढी तर जाण होती कमीत कमी. आपण आपल्या मनाला पाहू, आपल्या मनाचा शोध घेऊ, आपल्या मनात येणाऱ्या विचाराचा शोध घेऊ. हे विचार कुठून आले, कोणामुळे आले, कोणत्या कारणाने आले, कोणत्या उद्देशाने आले, याची जाणीव तर आपल्याला होईल कमीत कमी. बरं की नाही? म्हणजे आपण आपल्या मनाच्या प्रती काय झालो? सजग झालो. आपण आपल्या मनाच्या प्रती सावधान झालो. तर इथे बुद्ध आपल्याला पुढची गोष्ट सांगतात की आपल्या मनात सतत विचार येतात. तर त्या विचारामध्ये पण धर्म दडला आहे. तो म्हणजे एक चांगला धर्म आणि एक वाईट धर्म, ज्याला आपण कुशल धर्म आणि अकुशल धर्म असं म्हणतो. आता आपल्या मनामध्ये सगळेच चांगलेच विचार येतात की सगळेच वाईटच विचार येतात? तर आपल्या मनात सगळेच चांगले बी येत नाहीत आणि सगळेच वाईट पण येत नाही. पण काहीतरी प्रमाण आहे की थोडंसं कमी जास्त प्रमाण येते. ते प्रमाण कधी कधी आपल्या मनात जास्तीत जास्त वाईटच विचार येतात. कर्म तर बुद्धांना आपल्याला जाणीव करून दिले की वाईट कर्म करू नका बा, वाईट विचार करू नका. कारण आपण जे घडतो तर विचाराने घडतो. आपल्या मनात जर वाईट विचार येत असतील तर आपण वाईट विचाराचंच घडू राहिलो. आपलं वाईट विचार जीवन बनत आहे. आपल्या मनात जर चांगले विचार येत असतील तर आपण चांगल्या विचाराचे घडत आहोत. बुद्ध तर आपल्याला चांगले विचार देऊन आपल्याला चांगलं घडवतात. आपल्या जीवनाचे शिल्पकार भगवान बुद्धच आहेत. ते आपल्याला विचार देतात, त्या विचाराने आपण घडतो, चांगल्या विचाराने घडतो. आणि दुसरं म्हणजे वाईट विचाराने घडतो. तर आपण संसारामध्ये जर लोकांमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त लोक वाईट कर्म करताना दिसतात, वाईट विचार करताना दिसतात. त्यामुळे मग त्यांच्या जीवनामधलं कर्म ते बिघडते. त्यांच्या जीवनातलं कर्म बिघडते म्हणजे त्यांच्याकडून वाईट कर्म बनतात. पुढे बुद्ध असं सांगतात की जितके तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत राहतील तर पूर्ण जीवन तुमचं त्या वाईट कर्मातच जाईल. मग जितके तुम्ही आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म करत राहाल तर त्याचे परिणाम आपल्या शेवटच्या वेळी येतात. त्याला आपण मृत्यूच्या वेळी म्हणतो की मृत्यूच्या नंतर आपलं जीवन कुठे प्राप्त होते. तर मृत्यूच्या नंतर जर आपलं जीवनभर वाईट कर्म असतील तर त्याला मृत्यूच्या नंतर जीवन प्राप्त होते दुर्गती. कोणची गती? दुर्गती. आणि जर आपण चांगले कर्म केले जीवनभर आणि चांगल्या कर्मातच आपण मृत्यूला प्राप्त झालो तर सुगती. कोणची गती? सुगती. तर बुद्धाने आपल्या 2 गतीची जाणीव करून दिली की आपलं जीवन आपण सुगतीकडे नेलं पाहिजे, ना की दुर्गतीकडे नेलं पाहिजे. मग सुगतीकडे न्यायचे कर्म काय? बघा, भंतेजी वारंवार एका गाथेवर प्रवचन देतात. या तर दान घेताना ती गाथा म्हणतात. ती गाथा बघा, वारंवार भंतेजींना दान देताना त्यांच्या वाणीतून हेच विचार येतात बाहेर. काय विचार येतात? दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु संपदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता. ही गाथा असते. म्हणजे श्रद्धेनं दान द्या, शीलाचं पालन करा. दानं ददंतु सद्दाय म्हणजे श्रद्धेनं दान द्या. आता जसं दान दिलं तुम्ही, हे काय श्रद्धेनं नाही झालं, लय गोंधळ झाला, ह्याच्यात काही श्रद्धा नाही दिसली. तर श्रद्धेनं दान द्या, नतमस्तक होऊन द्या, नम्रतेनं द्या, लीनता पालन करा आणि तिथे बौद्ध धम्मसंघाला शरण जा. तर ते तुमचं दान सार्थकी ठरते. तिथे काही लीनता नाही, नम्रता नाही, मनात एक भाव नाही कुठलाच, तर ते दान सार्थकी लागत नसतं. तर मग इथे याच्यातून काय शिकवतात आपल्याला की श्रद्धेनं दान द्या. दानं ददंतु सद्दाय म्हणजे श्रद्धेनं दान द्यायला शिका. शीलं रक्षन्तु संपदा म्हणजे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये शीलाचं पालन करा, त्याचं रक्षण करा. जर शीलाचं रक्षण तुम्ही शील पालन केलं तर शील तुमचं रक्षण करीन. तर शीलाचं रक्षण तुम्हाला करावं लागेल. शीलाचं रक्षण जसं तुम्ही करता तर शील तुमचं रक्षण करीन. रक्षण काय करीन?
की तो कमीत कमी शील धर्म आपल्याला शिकवेन की गड्या हे तू वाईट कर्म करून राहिला ना, हत्येचा विचार आला तर शील धर्म सांगेन, तू तर वाईट विचार करू राहिला, हत्येचा विचार करू राहिला, तू तर चोरीचा विचार करून राहिला, तू तर व्यभिचाराचा विचार करून राहिला, तू तर खोटं बोलण्याचा विचार करून राहिला, तू तर दारू पिण्याचा विचार करून राहिला, तत्वात बसत नाही ना, बरं की नाही. मग हे जे शील आहे हा शील एक प्रकारचा आपला गुरु आहे, म्हणजे भगवान बुद्धच आहे. तर भगवान बुद्ध आपल्याला या 5 तत्वातून वारंवार जाणीव करून देतात की जर हे शील तुमच्या जीवनात आहे म्हणून शीलं रक्षन्तु सर्वदा, म्हणजे शीलाचं सदा सर्व काळ तुम्ही त्याचं रक्षण करा. जर शीलाचं रक्षण तुम्ही केलं तर तुमचं रक्षण ते शील धर्म करेल. तर इथे बुद्ध आपल्याला शीलाचं रक्षण करायला सांगतात. दानं ददन्तु सद्दा शीलं रक्षन्तु भावनाभिरता होतो. भावना कशाला म्हटलं? ध्यान भावनेला भावना म्हटलं, साधना करण्याला भावना म्हटलं, विपश्यना ध्यान साधना करण्याला भावना म्हटलं. मग इथे आता ध्यान साधना आली, दान आलं, शील पालन आलं, बरोबर आहे. मग हे जर आम्ही ते केलं आणि आमच्यासोबत मैत्री असली तर आम्हाला कोणती गती येईल? सुगती. कोणती गती? सुगती. मग आपण सुगतीकडे वळलं पाहिजे. सुगती ज्याला म्हणतात की जो आपल्या कर्मानं पुन्हा मानव जीवनामध्ये येऊ शकतो, पुन्हा तो आपल्या मानव जीवनामध्ये येऊ शकतो. भगवान बुद्ध अंगुत्तर निकायामध्ये असं सांगतात की हे लोक हो, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही पुन्हा मानव जीवनात येऊ शकता. कोणत्या कारणे येऊ शकता? जर तुम्ही शुद्ध मनानं, निर्मळ मनानं जर आर्यपुरुषाचं पालन केलं, 8 शीलाचं पालन केलं, तंतोतंत त्याच्यात कुठलाही छिद्र पडू दिलं नाही, तिथे कुठेही डाग लागू दिला नाही, आणि तुम्ही फक्त 1 दिवसाचं आर्यपुरुषात कराल, आणि 1 दिवस म्हणजे पौर्णिमा पकडा, अमावस्या घ्या, या 2 उपसत घ्या, तर 1 दिवसाचं म्हणतात बुद्ध. तर आपण ते 4 करणार आहोत. बुद्धात तसं आपल्याला 4 दिवसाची सवलत दिली आहे की तुम्ही महिन्यातले 4 दिवस तुम्ही उपसत करा. तर बुद्ध एका ठिकाणी असं सांगतात की तुम्ही जर आर्यपुरुषाचं तंतोतंत पालन जर केलं तर तुम्ही 100% मानव जीवनामध्ये येऊ शकता. त्याचं काय महत्त्व सांगितलं अजून बुद्धाने की एखादा व्यक्ती 100 वर्षापर्यंत होम हवन करते, यज्ञ करते, त्या यज्ञ कशासाठी करते तो? की त्याच्या जीवनामध्ये पुण्यकर्म आलं पाहिजे म्हणून तो यज्ञ करते. तर तो बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती 100 वर्ष यज्ञ करून जे काही पुण्य संपादन करते त्या सर्व पुण्यकर्माची बरोबरी तुमचं 1 दिवसाचं आर्योपसत करते. म्हणजे किती पुण्य आहे, किती महान पुण्य आहे. त्यांचं 100 वर्षाचं पुण्य एवढं, तर तुमचं 1 दिवसाचं पुण्य एवढं. किती महत्त्वाची गोष्ट सांगतात भगवान बुद्ध आपल्याला. पण आपण त्या गोष्टीकडे कधी वळत नाही. आपण त्या गोष्टीकडे वळत नसल्यामुळे आपल्याला त्याचे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत नाही. मग इथे काय सांगतात की तुम्ही जर आर्यपुरुषाचं तंतोतंत पालन केलं, 8 शीलाचं पालन केलं, तर तुम्ही पुन्हा मनुष्य जीवन प्राप्त करू शकता. हे शीलच आपल्याला पुन्हा मनुष्य जीवन देऊ शकतं. आता बुद्ध काळामध्ये अशी एक गोष्ट पण आली की नकुल माता आणि नकुल पिता असे त्या गोष्टीचं नाव आहे. तर ही नकुल माता, नकुल पिता, जसं आर्यपुरुषाच्या पालनावरून तुम्हाला जसं मनुष्य जीवन प्राप्त होते, यावरून ती गोष्ट पुढे आली की नकुल माता, नकुल पिता अगदी लहान वयामध्ये त्या दोघांचं लग्न होत असते, आणि लहानपणापासून ते नकुल माता ती आपल्या पतीच्या घरी येत असते. त्यांचं अगदी लहान वयापासून इतकं प्रेम असते की नकुल मातेला 1 मिनटंसुद्धा नकुल पिता नजरेच्या आड झालेला आवडत नाही, आणि नकुल पित्यालासुद्धा नकुल माता 1 मिनटंसुद्धा नजरेच्या आड झालेला आवडत नाही. म्हणजे इतकं ते एकमेकावर प्रेम करत होते, आणि त्याने एकमेकांना कधीच दुःख पण दिलेलं नाही, कधी दुःख नाही दिलं, दुःख पोचवलं पण नाही. मग इथे ते दोघं जसे दिवसामागून दिवस जातात भगवान बुद्धाच्या संपर्कात येतात, भगवान बुद्धाच्या संपर्कात येतात. मग वारंवार भगवान बुद्धाचे विचार ते ऐकतात, आचरणात बी आणतात. मग म्हातारे होतात तर ते जेव्हा लोक म्हणत दोघं विचार करत की या जन्मात तर आपण मिळालो, पण पुढचा जन्म आपण मिळू की नाही मिळू. तर दोघं विचार करतात, पती पत्नी, आपण मिळू की नाही मिळू. मग त्यांच्या मनात विचार आला की आपण ही गोष्ट भगवान बुद्धाला विचारू की बा आम्ही येणाऱ्या जन्मामध्ये पुन्हा जन्माला येऊ का. जर आलो भी तर मग आम्ही पुन्हा पती पत्नी बनू का, म्हणजे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. तर ही गोष्ट आपण फक्त भगवान बुद्धाला विचारू, आणि भगवान बुद्धच आपल्याला ती गोष्ट सांगू शकतील. तर का सांगू शकतील की भगवान बुद्ध सर्वज्ञ आहे, त्यांना 3 काळाचं ज्ञान आहे, अनेक जन्माचं ज्ञान आहे, म्हणून ते सर्वज्ञ आहे, बरोबर आहे.
कोण माणूस कुठून आला, कोणाच्या घरी जन्माला आला ते सांगतात. हा मेल्यावर कुठे गेला ते बी सांगतात. कोणत्या योनीमध्ये गेला, मनुष्य योनी, पक्षी योनी, प्राणी योनी, आणखी कोणत्या योनीमध्ये गेला तर ते सुद्धा भगवान बुद्ध सांगत असत. तर मग त्यांचं पूर्ण विश्वास बसला भगवान बुद्धावर की याचं उत्तर फक्त भगवान बुद्ध आपल्याला देऊ शकतात आपल्या प्रश्नाचं, की बाबा मला पुढच्या जन्मी बी हा पती मिळाला पाहिजे. याचं म्हणणं आहे की पुढच्या जन्मी बी मला ही पत्नी मिळाली पाहिजे. आता दोघंही एकमेकावर इतकं प्रेम करत होते की अगदी म्हातारे बी झाले तरी ते एकमेकांना सोडत नव्हते, इतकं त्याचं एकमेकावर प्रेम होतं. पण त्यांना असं वाटलं की बा आता जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत राहूच, परंतु मृत्यूच्या नंतर आपण दोघं मिळू की नाही मिळू काही सांगता येत नाही. तर मग भगवान बुद्ध त्यांच्या घरी एक दिवस येतात आणि मग दोघं भगवान बुद्धाला विचारतात की भगवान आमचं दोघांचं खूप प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे. एक मिनटंसुद्धा आम्ही एकमेकाच्या नजरेच्या आड जर गेलो तर आम्हाला कसं तरी वाटते, इतकं प्रेम. मग काय होते, नकुल पिता भगवान बुद्धाला विचारतात, भगवान नकुल मातेवर माझं खूप प्रेम आहे. मी तिला कधी एका शब्दाने दुखवलेलं नाही आहे, एका शब्दाने पण नाही. तिला कधी नाराज केलेलं नाही आहे, मी तिला कधी मन दुखवलेलं नाही आहे. मी इतकं तिच्यावर प्रेम करतो. नकुल माता मी माझ्यावर तेवढीच प्रेम करते हे सांगतात. मग नकुल पिता असं म्हणतात की भगवान ही नकुल माता येणाऱ्या जन्मातसुद्धा माझी पत्नी बनू शकते का, हे मला मिळू शकते का. तर भगवान बुद्ध म्हणतात मिळू शकते. मग जेव्हा मिळू शकते असं म्हटलं तर मग नकुल मातेनं पण विचार केला. नकुल माता म्हणाल भगवान जसं तुम्ही म्हणता हे मिळू शकतात तर मला हे नकुल पिता मिळू शकतील का येणाऱ्या जन्मामध्ये. तर भगवान बुद्ध म्हणतात मिळू शकते. हे दोघांना भगवान बुद्धानं काय म्हटलं, मिळू शकते. मग भगवान बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला पुढच्या जन्मीसुद्धा अशाच प्रकारचे पतिपत्नी म्हणून जीवन जगायचं असेल तर मी सांगत असलेल्या विचाराने चाला. जे कार्य आहेत ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये करू शकता. तर भगवान बुद्ध त्यांना फोनवालेले गडबड करू राहिले, फोन येऊ राहिले मला. तर भगवान बुद्ध त्यांना असे 4-5 कर्म असे आहेत की ते कर्म करायला सांगतात की तुम्ही दोघांनी अशा प्रकारचं कर्म. बुद्ध नकुल माता आणि नकुल पिताला असं सांगतात की तुम्ही दोघांनी सेम कर्म करायचे, सारखे कर्म करायचे. काय कर्म करायचे तर बुद्ध सांगतात की तुम्ही समानशील पालन केलं पाहिजे. दोघांनी शील पालन केलं पाहिजे, सेम. दोघांनी आरोग्यपोषण घ्यायला पाहिजे, दोघांनी तंतोतंत आरोग्यपोषणाचं पालन करायला पाहिजे. त्या तत्वामध्ये एकही तत्व कमजोर नाही झालं पाहिजे. तर आरोग्यपोषणाचं पालन तुम्ही दोघांनी जर केलं आणि तंतोतंत केलं तर तुम्ही पुढच्या जन्मी एकमेकाला मिळू शकता. दुसरं कर्म सांगितलं भगवान बुद्ध, समान श्रद्धा. दोघांची समान श्रद्धा पाहिजे. म्हणजे नवऱ्याची श्रद्धा आणि बायकोची श्रद्धा नाही तर कर्म होणार नाही. जसं की आता अनेक स्त्रियांची बुद्धावर श्रद्धा आहे, धर्मावर श्रद्धा आहे, पण तुमच्या पती लोकांची नाही आहे. तुमचे पती लोक येतील नाही, तर तुमचे पती लोक ऐकतील नाही. लक्षात आलं. अशा प्रकारे दोघांची समान श्रद्धा पाहिजे. कोणावर, बुद्धावर, धम्मावर आणि संघावर. तर मग तुमची दोघांची समान श्रद्धा असेल तर तुम्ही पुढच्या जन्मी येऊ शकता. मग पुढे बुद्ध सांगतात समान समाधी. तुम्ही समाधीचा अभ्यास केला पाहिजे. चित्ताची एकाग्रता, वर्तमान काळातलं जीवन याला म्हणतो आपण. समाधीमध्ये आपण वर्तमान काळातलं जीवन जगत असतो, परंतु त्यावेळेला आपलं मन भूतकाळाच्या विचाराकडे धावते, यात भविष्यकाळाच्या विचाराकडे धावत असतं. तर ते समान समाधी. मग तुम्ही दोघं समान समाधीच्या अभ्यासामध्ये उतरले पाहिजे. तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे आणि तो सेम दोघांचा झाला तर तुम्ही पुढच्या जन्मात भेटू शकता. किती गोष्टी झाल्या, समान श्रद्धा, समान शील, समान समाधी, बरोबर की नाही. पुढे बुद्ध म्हणतात तुम्ही दोघंही सेम प्रज्ञेमध्ये उतरले पाहिजे. प्रज्ञा म्हणजे शरीराचं ज्ञान, प्रज्ञा म्हणजे मनाचं ज्ञान. शरीर 4 घटकाचं बनलं आहे त्याचं ज्ञान, मन 4 घटकाचं बनलं आहे त्याचं ज्ञान. म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू याचं ज्ञान आलं पाहिजे. विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार याचं तुम्हाला ज्ञान आलं पाहिजे.
चित्त भूतकाळात भटकत आहे की भविष्यकाळामध्ये भटकत आहे त्याचं ज्ञान, म्हणजे तुमच्यामध्ये ती श्रद्धा आली पाहिजे, समता आली पाहिजे. तर तुम्ही समान प्रज्ञेमध्ये दोघांनी उतरलं पाहिजे. म्हणजे या शरीराचं ज्ञान तुम्हाला आलं पाहिजे. या शरीरामध्ये तुम्हाला दुःखद संवेदना, सुखद संवेदना आणि अदुःखद संवेदना या 3 प्रकारच्या संवेदना येतील. तर या संवेदनेच्या प्रती तुम्ही दोघेचे दोघेही समतेमध्ये राहिलं पाहिजे. त्या संवेदनेला तुम्ही तटस्थ भावनेने पाहिलं पाहिजे. त्या संवेदनेला तुम्ही साक्षी भावनेने पाहिलं पाहिजे. त्या संवेदनेला तुम्ही द्रष्टा भावनेने पाहिलं पाहिजे. तर दोघांच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारे समान प्रज्ञा उतरली आणि तुमच्या जीवनात ते आली, त्याचे तुम्हाला अनुभव येऊ लागले, तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये येऊ शकता. किती गोष्टी झाले आता? समान श्रद्धा, समान शील, समान समाधी, समान प्रज्ञा, समान प्रज्ञा, बरोबर की नाही? 4 झाले. आता बुद्ध म्हणतात समान त्याग, त्याग आणि दान. तुम्ही दोघांनी सेम दान करायला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये 1 पैसा दान करायचा आहे तर दोघांनी 1 पैसा दान करा. 2 पैसे दान करायचे आहे तर दोघांनी 2 पैसे दान करा. म्हणजे समान, कोणाचे जास्त कोणाचे कमी नाही पाहिजे असं. म्हणून समान त्याग. मग त्यागाचं जीवन जगलं पाहिजे, श्रद्धेचं जीवन जगलं पाहिजे, शील पालनाचं जीवन जगलं पाहिजे, समाधीचं जीवन जगलं पाहिजे आणि प्रज्ञेचं जीवन जगलं पाहिजे, बरोबर आहे? तर अशा प्रकारे भगवान बुद्ध नकुल माता आणि नकुल पिताला या 5 गोष्टीची जाणीव करून देतात. आणि ह्या 5 गोष्टी जर तुमच्या जीवनात, दोघांच्या जीवनात सेम आल्या आणि सेम तुम्ही त्याचा अनुभव घेतला, त्याचं पालन केलं, त्याचं अनुकरण केलं, तर तुम्ही जन्मोजन्मी एक दुसऱ्याचे पती पत्नी बनू शकता, बरोबर की नाही? तुम्ही आता याच्या अगोदर पण अनेक गोष्टी ऐकल्या असेल की जन्मोजन्मी मला हाच नवरा भेटो, हाच नवरा भेटो. हे शब्द तर ऐकले ना तुम्ही की नाही ऐकले? ऐकले, बरोबर आहे. मग तो बेवळा असला तरी चालतो, तो पुढच्या जन्मात येऊन जा बाबा. तो कसा असला तरी चालतो, तो पुढच्या जन्मात येऊन बाबा. म्हणजे एक पण आहे की जन्मोजन्मी मला हाच पती मिळो. हा जो जन्मोजन्मी मला हाच पती मिळो, ही जी गोष्ट तुमच्या कानावर अगदी लहान वयापासून ऐकायला मिळते ती याच गोष्टीपासून आलेली आहे. ही नकुल माता आणि नकुल पिता भगवान बुद्धाला म्हणतात की आम्ही जन्मोजन्मी एकमेकाचे पती पत्नी राहिलो पाहिजे, तर आम्ही कोणते कर्म आणि कोणते कार्य केले पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही जन्मोजन्मी पती पत्नी म्हणून मिळाले पाहिजे, तर तुम्ही हे कर्म करा. तुमच्या मनामध्ये समान श्रद्धा असली पाहिजे, तुमच्या मनामध्ये समान शील पालन असलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये समान समाधीचा अभ्यास झाला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समान प्रज्ञेचं जीवन जगलं पाहिजे आणि तुमची समान त्यागाची भावना असली पाहिजे. म्हणजे 5 कुशल कर्म करायला भगवान बुद्ध त्या माताला आणि पित्याला सांगतात. नकुल माता आणि नकुल पिता असे दोघांचं नावाचा उल्लेख तिथे आला आहे. तर तिथे मग ते भगवान बुद्धांनी जशा प्रकारे यांना कर्म करायला सांगतात, तर ते दोघेच्या दोघं बी एकमेकावर अपाट प्रेम करत असल्यामुळे तर ते दोघांनी मग तशा प्रकारे निर्णय घेतला, संकल्प केला की मी आजपासून तुम्ही सांगितलेल्या शिकवणीनुसार आमची जीवनचर्या निर्माण करील. मग तशा प्रकारे ते कुशल कर्म करतात. मग कुशल कर्म करतात तर जन्मोजन्मी मग तेच पती पत्नी होतात, जन्मोजन्मी तेच पती पत्नी मिळत राहतात. तर मग तेच पती पत्नी मिळाले पाहिजे का? की नवऱ्याचा स्वभाव बायकोला आवडते, बायकोचा स्वभाव नवऱ्याला आवडते. ना नवरा बायकोला कुठलं दुःख देत, ना बायको कुठलं नवऱ्याला दुःख देत. तर दोघंही कधी असे राहतात की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत या तत्वाने एकमेकाला मदत करतात, सुखदुःखात मदत करतात, कामधंद्यात मदत करतात आणि चांगल्या मार्गाने ते चालतात. मग आता जे चांगल्या मार्गाने चालतात, ना पती पत्नीला दुःख देत आहे, ना पत्नी पतीला दुःख देत आहे, असे माणसं तर कोणालाही आवडते. तशी बाई तर कोणाला आवडते, अशी पत्नी कोणाला पण आवडते. तर बुद्ध असं म्हणतात की तुम्ही जर समजा आपल्या जीवनामध्ये जसं नकुल माता पित्याला हा उपदेश केला भगवान बुद्धांनी, जर तो असेच 5 कुशल कर्म जर तुमच्या जीवनात आले, तुमच्या जीवनामध्ये आले की तुम्ही पती पत्नीने या समान श्रद्धा, समान शील, समान समाधी आणि समान प्रज्ञा आणि समान त्याग हे जर कुशल कर्म तुम्ही आपल्या जीवनात केले आणि स्वतः आपल्या पतीला सुद्धा अशाच प्रकारचे कर्म करायला सांगितले, तर तुमचे पती तुम्हाला जन्मोजन्म मिळतील. त्या दोघांचं काय बनते? कुशल कर्म, पुण्यकर्म बनते, बरं की नाही? आणि बुद्ध म्हणतात पुण्यकर्मानंच आपल्याला जीवन प्राप्त होते. आपलं पुण्यकर्म होतं मागच्या जीवनातलं, त्या पुण्याच्या बलानं आपण येथे जन्माला आलो. जर आपलं पुण्यकर्म नसतं तर आपण मनुष्य जीवनात नाही आलो असतो. आपण कुठे पशु पक्षी किडा मुंगी कुत्र्यात, मांजऱ्यात, डुकरात, गाईत, बैलात, म्हशीत, उशीत आपण इकडे जन्माला आलो असतो. कर्मानं जातो ना. बुद्ध आपल्याला कर्मावर जास्त जोर देतात. ते सर्व कर्म आहेत पंचशीलेमध्ये. आणि म्हणून बुद्ध आहेत कर्माच्या आपल्याला सांगतात
की जसे जसे आपण कर्म करतो त्या कर्मानं आपल्याला पुढचं जीवन ठरलेलं असते. जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला चांगलं जीवन मिळू शकते. आपले कर्म जर वाईट असतील तर आपल्याला जीवनामध्ये वाईट कर्म मिळू नये, आपल्याला वाईट जीवन पण मिळू शकते. पण भगवान बुद्ध म्हणतात मानव जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. या जीवनामध्ये आम्हाला सत्कर्म करता येते, या जीवनामध्ये आम्हाला पुण्यकर्म करता येते, या जीवनामध्ये आम्हाला इतर लोकांना सुद्धा तशा प्रकारची शिकवण देता येते. तर इथे बुद्ध म्हणतात जर तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या, ह्या तुम्ही आपल्या जीवनात आणल्या आणि ह्या जीवनात आणून जर तुम्ही ह्याच गोष्टी दुसऱ्यांना सांगितल्या तर त्याचं एक पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्ये येत असते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपल्याला या कर्माची जाणीव करून दिली की त्या कर्माने आपण पुन्हा पुन्हा इथे मनुष्य जीवन प्राप्त करू शकतो. पण बुद्ध असं म्हणतात एका ठिकाणी की किच्छो मनुष्य पटी लाभो किच्चंग मच्चान जीविता किच्चंग सदम सवना किच्छो बुद्धानुपाद. पाली भाषेत आहे. म्हणजे आपल्याला इथे जन्म प्राप्त होणे कठीण आहे. आपण जे आलो ते कठीण म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म झालं, मग त्या भाग्यामुळे आपल्याला हे जीवन प्राप्त झालं. बुद्ध असं म्हणतात जन्म झाल्याच्या नंतर ते जीवन मरते आहे, म्हणजे मरणार आहे. आपण एक नाही दिवस मरणार आहोत. आपण कोणी इथे राहायला आलेलो नाही आहोत. आपण सगळे मरणारे लोक आहोत, मरणधर्मी लोक आहोत. आणि मग इथे म्हणतात बुद्ध की जसं आपण जन्माला येतो तर सोबत मृत्यूला पण घेऊन येतो, सोबत मृत्यूला पण घेऊन येतो. पण सोबत आणखी घेऊन येतो समस्या घेऊन येतो, अजून सोबत घेऊन येतो राग सोबत घेऊन येतो, लोभ सोबत घेऊन येतो, मोहमायासोबत घेऊन येऊ शकतो, कामवासनासोबत घेऊन येऊ शकतो, भय आपल्यासोबत घेऊन येऊ शकतो. कारण अनेक जन्माचे ते आपले संस्कार असल्यामुळे ते आपल्यासोबतच येतात. आणि जेव्हा आपण मृत्यूला प्राप्त होतो तेव्हा ते आपले विकार आपल्यासोबतच येतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात हे विकार जर तुमच्यामध्ये असतील तर तुमचं वास्तविक जीवन दुःखी राहू शकते, आणि हे विकार जर तुम्ही काढून टाकाल तर तुमचं जीवन सुखी राहू शकते. मी याची जाणीव अजून करून देतो भगवान बुद्ध की या कुशल कर्मानुसार जर तुम्ही चालू लागली आणि हे कुशल कर्माची शिकवण जर आपण आपल्या मुलांनी दिली तर ते मुलीसुद्धा तशा प्रकारचे कुशल कर्म करू शकतील. आणि मग जेव्हा मुलांप्रती संस्कार आले मायबापाकडून तर त्या जीवनात त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये आनंद होऊ शकते आणि तो परिवार सुखी राहू शकते. त्या आशयाचा पण एक दोहा आहे, तुमच्या कानावरून कधी गेला असेल तो दोहा मी तुम्हाला रिपीट करतो की तो दोहा असा आहे की त्या दोह्यामध्ये कसा धर्म दडला आहे तुमच्या लक्षात येईल. तो दोहा आहे धर्मविहारी पुरुषो धर्मविहारी पुरुषो धर्मचारिणी नार धर्मवंत संतान हो सुखी रहे परिवार. मग इथे बुद्ध काय म्हणतात की जर तुमच्या परिवारामध्ये तुमचा माणूस शील पालन करणार आहे, सदाचारी आहे, त्या घरातली स्त्री शील पालन करणार आहे, सदाचारी आहे, तर मग सदाचाराचं जीवन दोघं पती पत्नी जेव्हा जगत असतात तर त्या सदाचाराच्या जीवनात जगण्याचा परिणाम त्यांच्या घरामध्ये जे लहान मुलं जन्माला आली असतात त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊ शकते. माझे मातापिता अशा प्रकारचे सत्कर्म करतात, पुण्यकर्म करतात, शील पालन करतात, ध्यान करतात, तर ते मुलंसुद्धा शील पालन करू शकतील, ध्यान करू शकतील, मैत्री करू शकतील आणि ते सुद्धा एक दुसऱ्याला कधीही दुःख देऊ शकणार नाहीत. तर त्याला जीवन जगणे आलं, त्याला म्हणतो आपण जीवन जगणे आलं. तर मग जिथे जीवन जगणं कशाने येते तर बुद्धाच्या मार्गाने चाललो आम्ही, त्यांनी दाखवलेल्या पावन मार्गावर चाललो आम्ही तर आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म होऊ शकते, सत्कर्म होऊ शकत असते. आणि मग जितके आपण सत्कर्म करतो त्याचं एक पुण्य आमच्या जीवनात येते आणि जितके आम्ही दुष्कर्म करतो तितकं पाप आमच्या जीवनामध्ये येत असते. आणि मग अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपल्याला कर्माची जाणीव करून दिली की कम्म योनी कम्म बंधू कम्म पटिसरणा कम्म दायादो. जे कर्म आपले दायद आहेत, आपण जशा प्रकारचे कर्म करू त्या कर्माचा परिणाम आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. आपण जर चांगले कर्म केले तर चांगला परिणाम येतो, आपण जर वाईट कर्म केले तर वाईट परिणाम आपल्या जीवनामध्ये येतो. मग इथे बुद्ध म्हणतात जेव्हा चांगले कर्म केले तर आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि जर वाईट कर्म केले तर आपल्याला दुःख प्राप्त होते. मग इथे बुद्ध आपल्याला अजून जाणीव करून देतात की दुःख बी तुमच्यासोबतच आहे आणि सुख बी तुमच्या जवळ आहे. तर मग तुम्ही ठरवायचं आहे की मी सुखाचं जीवन जगायचं आहे की दुःखाचं जीवन जगायचं आहे. सुख पण आपणच निर्माण करतो आणि दुःख बी आपणच निर्माण करतो. मग भगवान बुद्ध आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देतात की तू जर दुःखी असेल तर त्याला कारण तुझे कर्म आहेत, जर तू सुखी असेल तर त्याला कारण तूच आहेस, तुझे कर्म आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्याला कर्मसिद्धांतावर मोठ्या प्रमाणात भगवान बुद्ध बोलतात की करावे तसे भरावे. आपण जसे कर्म करतो तसे आपल्याला भरावून द्यावा लागते, म्हणजे परिणाम येतात, बरोबर आहे. मग सगळा धर्म कर्मसिद्धांतावर उभा आहे, करावे तसे भरावे, बरोबर की नाही. मग हे कर्मानं ते मातापिता
पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे त्यांची इच्छा आहे आणि पुन्हा पुन्हा मला हेच पती मिळायचे, हाच पती पाहिजे, हीच पत्नी पाहिजे, हा जो अट्टहास आहे हे काय आहे? त्यांची काय इच्छा आहे, त्यांची ते इच्छा आहे. आणि इच्छात काय झाला उत्पन्न, इच्छेमध्ये उत्पन्न काय झालं? सुख उत्पन्न झालं का दुःख उत्पन्न झालं? इच्छा आहे माझी की हे झालं पाहिजे, इच्छा आहे माझं ते झालं पाहिजे, ते आपल्याकडून होत नसते, तेव्हा तेव्हा आपण दुःखी होतो. जेव्हा इच्छा असली तसे कर्म झालं आपल्याकडून तेव्हा आपल्याला आनंद होत असतो. म्हणजे दुःख आणि सुख आपल्याच हातात आहे याची जाणीव भगवान बुद्ध आपल्याला करून देतात. ही जाणीव तुम्हाला मी गुरुशिष्य परंपरा या नात्यानं ही तुम्हाला जाणीव करून देतो की बुद्धाच्या शिकवणीमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जातात की जर तुमच्या जीवनात सुख आलं यालाही कारण तुम्हीच, आणि तुमच्या जीवनात जर दुःख आलं तर याला पण कारण तुम्हीच. तर याची जाणीव बघून म्हणजे आपल्या करण्यात कर्मसिद्धांताची. आणि म्हणून कर्मसिद्धांत आपल्या जीवनात उतरवण्यासाठी पंचशिलेचं पालन करायला शिका. कशा प्रकारचं? पंचशिलेचं 5 तत्वाचं पालन करायला शिकायचं. आणि 5 शिलाच्या तत्वाचं पालन जर केलं तुम्ही तर तुम्हाला कोणी शीलवान, दानी, गुणी, बलवान, श्रद्धावान या शब्दाने तुमचा उल्लेख करू शकते. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये सदाचाराचं जीवन जगण्यासाठी, सद्विचाराचं जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धाने दाखवून दिलेल्या पावन मार्गावरून चाला. पावन मार्ग कोण आहे? पावन मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गावरून चालायचं आहे. जर आपण आर्य अष्टांगिक मार्गावरून चाललो तर आपल्या जीवनातल्या अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे क्लेशसुद्धा नष्ट होऊ शकतात. आणि जर हे क्लेश नष्ट झाले तर आपल्या जीवनात बरेचसे दुःख नष्ट झाले, बरेचसे दुःख नष्ट झाले. ते अशामुळे की आपल्या मनाचा जो स्वभाव होता क्लेश निर्माण करायचा, राग उत्पन्न करायचा, क्रोध उत्पन्न करायचा, तर ते उत्पन्न होऊ शकणार नाही. जर जिथे क्रोध उत्पन्न झाला, राग उत्पन्न झाला तर आपल्याकडून वाईटच कर्म बनू शकतात, चांगले कर्म बनू शकणार नाहीत. तर चांगले कर्म बनण्यासाठी बुद्ध धम्म संघर्ष श्रद्धा ठेवा, त्याने दाखवलेल्या मार्गावर चाला आणि आपले जीवन सुखी करा. अशा प्रकारे हे भगवान बुद्ध शिकवून आहे. या ठिकाणी थांबतो. तुमच्या समाजाच्या मध्ये मंगलकामना व्यक्त करतो. सर्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो, सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. सभे धियो जंतु सर्वरोगो विनाशतो महते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सर्वस्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. अभिवादेन शीलेश नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं वदन्ति.